की 10 वर्ष आम्ही हे फुकट पैसे वाटणार. बरं, मग मनसेचा जाहीरनामा सत्ताधारी किंवा विरोधक यांच्यापेक्षा कसा वेगळा आहे? तुम्ही काय देणार आहात जनतेला? महिलांच्या हातानं काम देणार, तिकडच्या जे युथ आहेत, जे तरुण आहेत, त्यांच्या हाताला काम मिळणार. शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी चांगलं करणार, महिलांसाठी काहीतरी चांगलं करणार, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी चांगलं करणार. आणि हे आम्हाला माहिती आम्ही करू शकतो. पण तुम्ही टेम्पररी गोष्टी देऊन त्यांना जर खुश करणार असाल तर कुठे त्याची परत ती सवय लागली जाणार. कारण मला वाटतं मी सकाळी पण बोललो, मार्गरेट थॅचरचा एक खूप सुंदर डायलॉग आहे, इफ यू आर गेटिंग समथिंग फॉर फ्री इट इज कमिंग आउट ऑफ समवन एल्सेस पॉकेट. हे लोकांचे पैसे नाही, हे नेत्यांचे पैसे नाही आहेत जे लाडकी बहिणीमध्ये देतात. ते संपल्यावर तुम्ही काय करणार आहात? तुमचा प्लॅन काय आहे? ज्यांना फुकट पैसे घ्यायची सवय लागली आहे, ते बिचारे हँडिकॅप होणार, त्यांना ती सवय लागली असणार, तुम्ही काय करणार आहात? त्यांच्या हाताला काम द्या. जसं माहीमध्ये त्या महिलांच्या बिचारे, ते आपला महिला बचत गट जे आहे कोळीवाड्यात, ते बिचारे एवढं सुंदर जेवण बनवायचे, अतिशय उत्तम असा माहोल असायचा तिकडे. हो, मग असं प्रॉपर कोळी महोत्सव, सगळे जायचे. मी पाहिलंय आपण ते सगळ्यांनी आणि एन्जॉय पण केलंय. खरं सुपर माहोल होता, सुपर सुंदर जेवण बनवायचे, लोकांची पोटं भरायचे. आज त्यांचं तुम्ही घरावर कुठेतरी हे आणलं, ते घर चालवू नाही शकत कारण तुम्ही ते बंद केलं. इकडे लाडकी बहीण आणा ना, कारण मला माहिती आहे महिला आपले सक्षम आहेत, ते काम करू शकतात. त्यांच्या हाताला काम द्या ना तुम्ही. फुकटचे पैसे का वाटतंय? खरोखर